घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अमोल कासार यांना आपण गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. अमोल कासार सुद्धा आपल्याला आता वास्तुशिल्प 11 राहुरी या संघाचे घटक आपल्याला पाहायला मिळतील. तेच पहिलं षटक घेऊन येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा या गावातील एक वेगवान गोलंदाज आहेत आणि तेच आता पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतील. तर समोर आहेत सुनील डमाळे, एकाच तालुक्यातील आणि एकाच संघामध्ये सोबत खेळणारे खेळाडू आज लोणीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध आहेत. वाह, पहिलाच बॉल, प्रचंड वेग इकडे आपल्याला अमोल कासारचा पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू होता. एक धाव इथे पूर्ण केली जाणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धाव फलकाला इकडे सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळते. वास्तुशिल्प 11 राहुरीची टीम आपल्याला स्पर्धेमध्ये निश्चितच खेळताना बघायला मिळाली. आम्ही रविभाऊ गुंजाळ, सागरभाऊ रोकडे आणि अमोल धोत्रे यांचं मनापासून आभारी आहोत की त्यांनी आज लोणीमध्ये आपला संघ घेतला. त्याचबरोबरीने छत्रपती 11 अस्तगाव, शरद गायकवाड, ऋषीभाऊ कापसे आणि समदभाई शेख यांची टीम. चांगला स्ट्रोक यावेळेस मिड ऑफ मध्ये ड्राईव्ह केला फिल्डर. ओहो, खराब फिल्डिंग आणि तिकडे मागे बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी राहिलेत क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मिळते एक सिंगल. एकच्या मदतीने धाव फलकामध्ये होतोय बदल. धाव फलकावर 2 धावा. फ्रंट फूट चेक केला जातोय. बघूयात आता सतीश भालेराव सर आपल्यापर्यंत निर्णय देणार आहेत. दोन धावा धावफलकावरती आहेत. बघूयात आता चेक केलं जात आहे. ओव्हर स्टेप गोलंदाजीने केली आहे का, फ्रंट फूट चेक केला जाणार आहे. नेमकं पिच झालाय कुठे पाय ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ती आहे आणि तीच आता इथे चेक केली जाते. या स्पर्धेमध्ये आपल्याला महेश भाऊ वाघे पाटील, माजी उपसरपंच निर्मळ पिंपरी यांचं सुद्धा योगदान राहिलेलं आहे. नो बॉल, नो बॉलचा इशारा आलाय आणि ही दृश्य दाखवली आपल्याला 7S लाईव्हच्या माध्यमातून. ओव्हर स्टेप केली होती गोलंदाजाने. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. यावेळेस वेगात चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा इरादा. अमोल स्वतः चालले होते बॉलवर, परंतु बॉलला उचलू शकले नाहीयेत. तोपर्यंत एक धाव. सुनील स्वतःवर थोडेसे नाराज आहेत. बॅटवर हा चेंडू प्रॉपर आलेला नाहीये. तिकडे एक सिंगल पूर्ण होते. एकच्या मदतीने धावा फलकावर धावा 4. त्यांच्या रडारमध्येच होता बॉल, त्यांच्या स्लॉटमध्ये होता, परंतु बॅटवर येऊ शकला नाही. एक धाव पूर्ण होते आणि एकच्या मदतीने धावा फलकावर धावा संख्या 4 धावा. पहिलं षटक अमोल कासार, श्रीरामपूरचे एक वेगवान गोलंदाज. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. चांगला स्ट्रोक, परंतु मागे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणी बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. तिसऱ्या पंचांची मदत पुण्याच्या एकदा घेण्यात आली आहे. फ्रंट फूट पुढेच एकदा चेक केला जातोय. चिंतेची बाब आहे, परंतु त्यामध्ये देखील सुधारणा करणं गरजेचं आहे. पहिलंच षटक, अतिरिक्त धावा बरेच इकडे खर्च होत आहेत. आता इथे काय निर्णय आहे तो महत्वाचा आहे. आणि यस, परत एकदा नो बॉल, नो बॉलचा कॉल. ही सगळी दृश्य दाखवली जात आहेत 7S लाईव्हच्या माध्यमातून. बघू शकतो आपण, हा मोठा नो बॉल होता. शॉर्ट बॉलचा वापर आणि त्याला घडवली आहे हवाई सफर. सिक्सर. शॉर्ट अँड पुल केला होता आणि काय स्ट्रोक खेळला सुनील दमाळे यांनी. पुल करण्यासाठी त्यांना एक आदर्श चेंडू मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जागेवरूनच बॉलला उचललं, फेकलं, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा तिकडे प्राप्त केल्या जातात. 3 चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये येणं बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अमोल कासार बॉलिंगसाठी तयार आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि इथे परत एकदा तिसऱ्या पंचांची मदत. मला वाटतंय परत एकदा ओव्हर स्टेप इथे केली आहे का ते इथे तपासलं जाणार आहे. स्लोवर वनचा वापर यावेळेस करण्यात आला होता.
आणि यष्ट्यांच्या पाठीमागून तुम्ही जर बघितलं तर योगेश पवार कळवत होते की एक हलका बॉल टाक आणि त्यानंतर एक चांगला चेंडू तिकडे प्रस्तुत सुद्धा केला होता आणि तो चेंडू निर्धावही आला होता, परंतु आता ओव्हर स्टेप जी चिंतेची बाब आहे आणि तेच इकडे आता चेक केलं जातं. महत्वाचं असतं, तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागतो गोलंदाजीमध्ये आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला निश्चितच गोलंदाजी करत असताना तपासावी लागते. त्याच्यामुळे अगोदर ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतात त्यावेळेस आपला रनअप फिक्स करत असतात आणि त्याच गोष्टी होऊ नये याची काळजी ते घेत असतात. आणि इथे आपण बघितलं तर आता ओव्हर स्टेप या ओव्हरमध्ये बऱ्याचशा होताना दिसत आहेत. चेक केलं जातं आता हा तिसरा रिव्ह्यू ओव्हर स्टेपसाठी आलाय या ओव्हरमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ सुद्धा आपण काढणार आहोत. आज कोण असतील भाग्यवान विजेते आणि यस निर्णय इथे आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे, दाखवलं जाते म्हणजे पिचिंग लँडिंग कुठे ते महत्वाचं असतं. तिथून तुमचा पाय किती फरफटत पुढे गेला. वाह, चांगला स्ट्रोक यावेळेस ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावर या बॉलला खेळलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सैजाद शेख यांनी बॉलला अडवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर अडवलंय. 4 धावा. स्कोर कार्डवर नजर टाकू आपण. 16 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. एक चेंडू अजूनही यावरमध्ये येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग सुनील दमाळे करतायत आणि मी अगोदर उल्लेख केला होता लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी ते ओळखले जातात. इथे सुद्धा तेच यावेळेस. वाह, खूप चांगला फटका. मनगडाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली, वळवलं. मिड विकेटमध्ये सुशांत गायकवाड येत आहेत बॉलवर. एक धाव पूर्ण केली जाणार आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 17 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 17 बनवल्या गेलेल्या. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो इकडे छत्रपती 11 अस्तगाव या संघाची आपल्याला बघायला मिळाली. टॉस जिंकला होता योगेश धोत्रे यांनी. वास्तुशिल्प 11 राहुरी या सगळ्यांनी टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च करण्यात आल्यात. अमोल कासार यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 17 दिल्यात. आता षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज दादाभाई शेख ज्यांनी आज आपल्या गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकलेला आहे. ते दादाभाई आता गोलंदाजी करण्याकरिता येतात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये कुठेतरी पुनरागमन करण्याची आवश्यकता आता इकडे असणारे अमोल कासारच्या. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या तर मग आता इथे कुठेतरी त्या धावा रोखण्याचा प्रयत्न दादाभाई शेख यांना करावा लागेल. एखादी विकेट जर आली ना या ओव्हरमध्ये तर निश्चितच या धावा तुम्ही निश्चितच कमी करू शकता, त्याची गती कमी करू शकता आणि तो प्रयत्न इकडे या ओव्हरमध्ये केला जाईल का? कारण दादाभाई आज विकेट टेकरची भूमिका बजावताना पाहायला मिळाले. महत्वाच्या क्षणी येत आहेत आणि महत्वाच्या क्षणी गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर विकेट सुद्धा संघाला मिळवून देतात. ज्यावेळेस संघाला गरज असते त्यावेळेस विकेट ते मिळवून देतात. पुढे टाकलाय क्रॉस बॅटेड स्ट्रोक इकडे खेळलाय. मिड विकेटमध्ये बॉलला लॉफ्ट केलंय. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. बॉलला क्षेत्ररक्षक उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे आणि एकच्या मदतीने धावा फलकावर धावा 18. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17. दुसऱ्या ओव्हरचा विचार जर आपण केला तर पहिल्याच बॉलवर एक सिंगल प्राप्त करण्यात आली. धावा फलकावर 18. बॉल हवेत आहे, फटका फसतोय परंतु फिल्डर तिकडे कोणी नाहीये. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. एक धाव पूर्ण केली जाणार आणि एकच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावर. अखूट टप्प्याचा बॉल मिळाला होता. मोबिन यांनी पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. टायमिंग प्रॉपर झालं नाही. बॉल निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडला त्यामुळे ते बचावलेत असं म्हणू शकतो आपण. जर तिथे फिल्डर असता तर जवळपास जरी फिल्डर असता तरी निश्चितच तिथे झेल घेण्याचा प्रयत्न झाला असता. फुलर लेंथवरचा बॉल होता. बॅक टू द बॉलर. गोलंदाजाकडे पुढेच एकदा हा बॉल गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. दादाभाई शेख यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं ना तर व्हेरिएशन आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. या अगोदरचा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता, तिथे पुल करण्याचा प्रयत्न झाला. तदनंतर हा चेंडू आपण बघितला तर थोडासा पुढे टाकला होता, लेंथ बॉलचा वापर केला होता. परत एकदा पुढेच समोर खेळलाय फटका. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. बॉलला उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला बेस्ट बॅटरसाठी रोहित ब्राह्मणे यांनी सौजन्य दिलंय. बेस्ट बॉलरसाठी स्वप्नील वरपे पाटील यांनी आपल्याला पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिलाय. बेस्ट फिल्डरसाठी ज्यांनी आपल्याला वॉच या स्पर्धेमध्ये दिली आहे
गणेश वॉच लोणी बुद्रुकचे सरोजी साबळे पाटील. वाह, चांगला चेंडू होता, पुढे टाकलाय, धाव घेण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आलेला आहे आणि थ्रो जर चांगला आला असता, वेगात थ्रो आला पाहिजे होता, तर मग काहीतरी झालं असतं. परंतु एक धाव इकडे पूर्ण मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळाली इकडे दोन फलंदाजांमध्ये. सुनीलचा प्रयत्न होता धाव घेण्याचा, परंतु मोबिनचा नकार होता. शेवटच्या क्षणी तो धावला आणि नॉन स्ट्रायकर एंडवर तो सुरक्षित पोहोचला. सुटकेचा निश्वास त्याने सोडलाय. एक धाव पूर्ण होते 100 मदतीने धाव फलकावर धावा 21. दादाबाईनं फक्त 4 धावा दिल्या त्या मध्ये 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडकडे सुनील. ओहो, काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त केलाय चेंडूने. दादाभाईने फक्त 4 दिल्या त्या मध्ये. कमालीची गोलंदाजी, हे गरजेचं होतं कारण पहिल्या मध्ये थोड्याशा धावा आल्या होत्या. मी अगोदर उल्लेख केला की दादाभाई यांना या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तो दादाभाई यांनी केलाय देखील. म्हणजे ज्यावेळेस संघाला गरज असते त्यावेळेस दादाभाई येतात, महत्वाचं षटक टाकून जातात, एखादी विकेट सुद्धा मिळवून देतात. इथे तेच बघायला मिळालं. 4च दिल्या, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 2 ओव्हर नंतर 21 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. मोबिन शेख, सुनील दमाळे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किरण खोबरे यांनी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली. त्यामुळे आता फलंदाजी करणाऱ्या टीम म्हणजे छत्रपती 11 आस्तगाव संघासाठी ती चांगली गोष्ट आहे कारण किरण खोबरे आता लय प्राप्त करतायत. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती, त्यामुळे आता ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी आहेत. 2 ओव्हर पूर्ण झाल्या, 21 धावा धाव फलकावर आणि गोलंदाजी करण्याकरिता स्वतः संघाचे संघनायक योगेश धोत्रे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. या स्पर्धेमध्ये स्थानिक खेळाडू जो या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करणार आहे त्याला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बाळासाहेब मेहेर सर यांच्या वतीने पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. बॉलिंगसाठी योगेश पुढे टाकलाय. वाह, सरळ बॅटने खूप चांगला ड्राईव्ह केला होता. मिड ऑफच्या फिल्डरने चांगला प्रयत्न केला, कौतुक त्याचं सुद्धा व्हायला हवं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होतं 100 मदतीने धावफलकामध्ये बदल. धावफलकावर धावसंख्या 22. चांगलं क्रिकेट आज संपूर्ण दिवसभरामध्ये बघायला मिळालं. आज सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये तब्बल 115 धाव्यांचा पाठलाग होताना बघितला. शंभूराजे 11 गोगलगाव संघाने त्या धाव्यांचा पाठलाग केला. त्यामुळे इथे काही होऊ शकतं. प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, लेंथ पर्यंत जाऊन प्रयत्न हा राहिला होता फलंदाज सुनील डमाळे यांचा, परंतु यशस्वी राहिला नाही. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होते आणि ते गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. फलंदाजांना रोखण्यासाठी तुम्हाला गोलंदाजीमध्ये विविधता आणणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि ते योगेश धोत्रे दाखवत आहेत. आज दिवसभरामध्ये योगेशने सुद्धा प्रभावित केलंय. फुल टॉस, यावेळेस मात्र खराब चेंडू होता आणि सुनील दमाळे यावेळेचा बॉल फेकून देत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाही, षटकार. परंतु चेक केला जाईल चेंडू कमरेच्या वर आहे का ते सुद्धा आता इथे तपासलं जाणार आहे. पहिले 2 चेंडू चांगले टाकले होते, परंतु तदनंतर एक फुल टॉस आला. थोडंसं व्हेरिएशन, काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता बघायचं चेंडू कमरेच्या वर आहे का. सतीश भालेराव सर इथे आपल्यापर्यंत निर्णय देणार आहेत. अतिशय अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहेत. अंपायरिंग करणं सुद्धा सोपं काम नाहीये. फक्त 6 बॉल मोजणं म्हणजे अंपायरिंग नसतं. व्हाईट बॉल नो बॉल देणं म्हणजे फक्त अंपायरिंग नसतं. नियमांची माहिती असणं फार गरजेचं आहे आणि विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणं हे मोठं आव्हान आहे. यस, निर्णय आलेला आहे. इट्स अ नो बॉल आणि त्यावर षटकार. एकूण 7 धावा मिळतात. पुढचा चेंडू सुनीलसाठी फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा आक्रमण करण्यात आलंय. मिड विकेट मध्ये बॉलला खेळलेले फिल्डर नाहीयेत मागे. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे जातोय सुनीलच्या बॅटमधून. चौकार. चांगला स्ट्रोक, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला होता, मागे फिल्डर नव्हता आणि तुम्ही जर बघितलं तर 4 धावा तिकडे प्राप्त करण्यात आल्या. चौकाराच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे सफल लाईन मध्ये आले होते, जास्त नाही, एक पाऊल पुढे आले होते आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. चौकार आलाय. वाह, ओव्हर द कव्हर क्लास दाखवलाय सुनीलने, परंतु क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. खूप मोठं अंतर त्याने कापलं, बॉलला अडवलं आणि तिथे एक धाव पूर्ण केली जाणार आहे. स्ट्रोक खूप चांगला होता, परंतु मागे क्षेत्ररक्षकाने देखील धावा रोखल्यात. फक्त एक धाव येते
आणि धावसंख्या इकडे पुढे जात असताना 34 धावा धावफलकावर कुठलाही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. छत्रपती 11 अस्तगाव जाणार का सुपर 8ला? वास्तुशील 11 राहुरी जाणार का? लॉफ्ट केलाय, स्ट्रोक तर चांगला आहे परंतु फिल्डर थोडेसे दूर आहेत आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. फटका खेळलाय खास, रिझल्ट आलाय झकास, सौकार. 8व्या बॅटने यावेळेचा स्ट्रोक सुद्धा आपल्याला बघायला मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, खाली क्षेत्र निवडलं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये मोबिन शेख यांच्या बॅटमधून आलेला चौकार. 2 फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. सुरुवात चांगली राहिली आहे आणि ती सुरुवात गरजेची होती. 38 धावा धावफलकावर. मागचं षटक जर वगळलं तर गोलंदाजांच्या विरुद्ध धावा आल्या. समोर खेळलाय ओव्हर द बॉलर हेड, यावेळेचा फटका खेळण्यात आलाय. पॉवर थोडीशी कमी होती परंतु देखील 4 धावा तिकडे पूर्ण केल्या जातील. अजून एक चौकार येतो या ओव्हरमध्ये. षटकाचा खेळ पूर्ण झालाय. या ओव्हरमध्ये आल्यात 21 धावा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावा फलकावर छत्रपती 11 अस्तगाव 42 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. बघा ॲक्शन रिप्ले साईड अँगलने हा व्ह्यू दाखवला जातोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला होता, फिल्डर नव्हते मागे आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा बॉबिनच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये दादाभाई यांनी 4 दिल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये योगेश धोत्रे यांनी 21 खर्च केल्यात. 3 ओव्हर नंतर 42 धावा धावफलकावर. आपण चर्चा करत होतो पंचांबद्दल. निश्चितच राजू डावकर सर, संतोष भालेराव सर, सतीश भालेराव सर खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि निश्चितच आज तुम्ही जर बघितलं तर प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे राजू डावकर सर टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन जी नव्यानं स्थापन झालेली फेडरेशन आहे त्याचे सदस्य सुद्धा झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं निश्चितच अभिनंदन सुद्धा आपण करूयात आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देऊयात. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर प्रेसिडेंट कपचं सुद्धा आयोजन केलं जाणार आहे. इंटरस्टेट ती स्पर्धा खेळवली जाणार आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे या ठिकाणी. आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन यांच्या अंतर्गतच ती स्पर्धा खेळवली जाणार आहे. आणि त्या स्पर्धेचं बक्षीस सुद्धा आता वाढलंय. चॅम्पियनसाठी 1 करोड रुपयांचा पुरस्कार. टेनिस क्रिकेटमधली स्पर्धा आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, मागे योगेश पवार बॉलवर येत आहेत. त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1 करोड रुपयांचा पुरस्कार आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 40 लाख रुपये आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी महिंद्रा थार त्या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी 5,000 रुपयांचा कॅश प्राइज त्या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. बिग हिट, चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट करण्यात आलाय. गोलंदाजाला आसमान दाखवलंय. सुनील धमाळे यांचा तडाखा, बॉल बाउंड्री लाईन पार, षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला होता. स्टँड अँड डिलिव्हर. गोलंदाजाने देखील आवाज काढलाय आह आणि फलंदाजाने देखील फटका खेळल्याबरोबर आवाज काढलाय हा घे षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर धावा 48, 48 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. काय सुरुवात आहे, स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट तर आपण म्हणू शकतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर सुनील धमाळे 32 धावेवर नाबाद आहेत, तर मोबिन शेख 13 धावेवर नाबाद फलंदाजी करत असताना गोलंदाजांना पुनरागमन करावं लागेल. यावेळेस देखील समोर उठवलाय परंतु फिल्डर जज करतायत बॉलला, नाही त्यांच्याही आवाक्याबाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नामदार चषकाचा अजून एक सदाबहार षटकार. काय बॅटिंग सुरू आहे, जबरदस्त. आणि अमोल कासर यांच्या विरुद्ध 2 चेंडूंवर 2 षटकार. वा सुनील वा, जबरदस्त स्ट्रोक, फोटोजेनिक स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये एक पाय पुढे टाकला, मागचा पाय थोडासा वाकवला आणि अगदी सरळ बॅटने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 6 धावा. धावा फलकावर 54 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. पाहूयात अमोल काय करतायत. फुल टॉस, बॉल हवेत आहे, फिल्डर मात्र थोडेसे दूरवर आहेत आणि बॉल त्यांना सोडून गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार, चौकार आलेला आहे. 2 षटकार आणि त्यानंतरचा हा चौकार. बघा 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याच्या प्रयत्नात होते. तिथे बॉलवर जाणं गरजेचं होतं.
तुम्ही जर बॉलपर्यंत गेले असते तर कदाचित शरीराच्या सहाय्याने तुम्ही बॉलला अडू शकले असते, परंतु बॉलची वाट पाहिली, टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय. हुक हुकचा स्ट्रोक आणि मागे फिल्डर होते, परंतु तिकीट त्यांच्याकडनं चूक झाली आहे आणि हा बॉल सुद्धा बाउंड्री लाईनच्या पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 2 लागोपाठचे चौकार. शॉर्ट बॉलचा वापर, लाईन खूप लवकर पिक केली आणि तुम्ही जर बघितलं तर एक चांगला स्ट्रोक तिकडे आपल्याला बघायला मिळाला. ज्यावेळेस फलंदाजाच्या उजव्या खांद्यावर बॉल, डाव्या खांद्यावर बॉल येतो त्यावेळेस हुक किंवा पुलचा स्ट्रोक ते खेळत असतो आणि इथे तेच बघायला मिळालं. चांगला हुक, 4 धावा. समोर उडवलाय, टायमिंग केलं, फक्त ताकदीचा वापर केला नाही आणि तरी सुद्धा बॉल जर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षकापासून थोडासा पुढे पडला. कमी गतीने टाकलं होतं, फसवलं होतं या बॉलवर अमोल कासार यांनी. एक धाव पूर्ण होतं, 100 मदतीने धाव फलकामध्ये होणारा बदल. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 ओव्हर नंतर धाव फलकावर धाव संख्या 63 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. 4 ओव्हर नंतर 63. चांगली सुरुवात, निश्चितच एक ड्रीम स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतं आणि म्हटलं जातं ना की वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो आणि तो पाया इथे रचण्यात आलेला आहे. परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. प्रयत्न तर प्रत्येक खेळाडूला करावे लागणार आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला लढावं लागतं. संकट येतात ती आपली परीक्षा घेण्यासाठी, परंतु संकटावर मात तुम्हाला करावी लागते आणि येणाऱ्या काही षटकांमध्ये, येणाऱ्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र ते दाखवून द्यावं लागणार. गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आलेत बॉलिंगसाठी. रमेश यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. 5वं षटक घेऊन रमेश आलेत. 12:58 झाली आहेत. 27 मिनिटे आणि 10 सेकंद अजून तुमच्याकडे बाकी आहेत. 27 मिनिटे आणि 9 सेकंद आता तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यामुळे त्याची आपण दखल घ्या. 63 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक मागे योगेश पवार आहेत, बॉलवर येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. रिटर्न चांगला आलाय. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर धावा 64 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला निश्चितच बघायला मिळालेला आहे. इथे विजय मिळवावा लागेल, कारण हा विजय फार महत्वाचा आहे. तुम्हाला सुपर 8 मध्ये हा विजय घेऊन जाणार आहे. लोवर फुल टॉस होता, त्याला देखील आडव्या बॅटनं बीट विकेटमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक योगेश पवार येत आहेत बॉलवर. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या सहाय्याने धाव संख्येमध्ये बदल पहा. हे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. खूप दूरवरून प्रेक्षक आलेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आज दुपारच्या 17 पासूनच प्रेक्षकांची गर्दी होती. त्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय, बॉलला एक्स्ट्रा कव्हरमध्ये ढकललंय. फिल्डर येत आहेत बॉलवर. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. किरण बघत होते तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होत असताना 1च्या मदतीने धाव फलकामध्ये होणारा बदल. पण क्रिकेटच्या खेळामध्ये आलेली परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर तुम्हाला मात करावी लागते आणि म्हणतात ना की आयुष्य हे पत्त्यासारखं असतं. चांगली पानं मिळणं हे आपल्या हातात नसतं. धाव फलकावर 66 धावा आहेत. गोलंदाज तयार. वाह, क्लीन बोल्ड. चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. रमेशने दांडी गुल केली आहे आणि फलंदाज मोबिन शेख यांना माघारी पाठवलंय. काय बॉल टाकलाय. अनप्लेबल डिलिव्हरी. फर्निचर फ्रॅक्चर करण्यात आलंय आणि फलंदाज मोबिन शेख यांना 14 या धावसंख्येवर माघारी पाठवलंय. पहिला धक्का, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये 2 पायांच्या मधून बॉल गेलाय आणि सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. रमेशचा अविस्मरणीय चेंडू. चांगला बॉल. फुलर लेंथ वरचा चेंडू होता. वेल कंट्रोल बॉल आपल्याला इकडे बघायला मिळाला आणि यातून ॲक्युरेसी दिसते गोलंदाजाची. गोलंदाजाचा खांद्यावरचा कंट्रोल यातून तुम्हाला लक्षात येतो. तुम्हाला जर पुनरागमन करायचंय, तुम्हाला जर कमबॅक करायचंय, तुम्हाला जर धावा रोखायच्यात, तर गोलंदाजांकडे हे अस्त्र असणं गरजेचंच आहे. आणि तुम्ही इतक्या मोठ्या व्यासपीठावर खेळताय तर मग तुमच्याकडे निश्चितच एक चांगला यॉर्कर टाकण्याची क्षमता असली पाहिजे, वाईड यॉर्कर टाकण्याची क्षमता असली पाहिजे.
तुमच्याकडे कमी गतीने स्लोवर वनचा वापर करता तुम्हाला आला पाहिजे आणि ते तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चितच ती कला अवगत करणं फार गरजेचं आहे. आणि रमेशचं मात्र कौतुक करावं लागेल, एक महत्वाची विकेट त्याने मिळवून दिली आहे आणि आता फलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्याचे हिरो किरण खोबरे बॅटिंगसाठी पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. मागे चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलंय. एक धाव पूर्ण होते, एकच्या मदतीने धावा फलकावर जर नजर टाकली तर धावा 67 धाव फलकावरती आहेत. पहा रमेशने 5 बॉल टाकलेत, 5 बॉलमध्ये 4 धावा दिल्यात, एक महत्वाची विकेट त्याने मिळवली आहे. मी अगोदरही सांगितलं होतं, संकट येतात संकट जातात, ती संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करायची असते आणि आज गोलंदाजांवरती जबाबदारी आहे. गोलंदाजांना आपली क्षमता सिद्ध करायची आहे. 67 धावा धाव फलकावर. स्लॉटमध्ये बॉल होता, मला वाटतंय बॅट बॅट तिथे जर पण बघितलं तर तुटली आहे आणि अगदी समोरचा भाग बॅटचा उडाला. सुनील डमाळे 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि मित्रांनो 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धाव फलकावर धाव संख्या आपल्याला बघायला मिळते 68 धावा. सुनील डमाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. अर्धशतक, 23 चेंडूंमध्ये 50 धावा. काय बॅटिंग केली आहे, लाजवाब इनिंग आपल्याला इकडे बघायला मिळाली आहे. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि आज मैदानाच्या आतमध्ये सुनील डमाळे यांनी आपल्या बॅटिंग मधून दाखवून दिलंय. 23 बॉलमध्ये 50 धावेंची उपयुक्त खेळी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाली आहे. शेवटची धाव ज्यावेळेस घेतली त्यावेळेस बॅटचा समोरचा भाग तो मात्र तुटला, परंतु त्याच एका धावेने अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं. बॅट आता बदलली आहे त्याने. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय, 68 धावा. बॅट फार महत्वाची असते कारण खेळाडू खूप जीव लावतात बॅटला. प्रत्येकाच्या हातामध्ये ती बॅट बसलेली असते आणि विशेष म्हणजे त्या बॅटमधून धावा येतात आणि त्या बॅटनेच आपल्याला नाव दिलेलं असतं. यावेळेस समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. सुनीलच्या बॅटमधून येतोय षटकार. चांगला स्ट्रोक दादाभाई आलेत आणि दादाभाईचं भव्य स्वागत सुनील डमाळे यांनी केलंय. एक पाय पुढे टाकत स्ट्रोक खेळला. यावेळेस पुढे टाकलेला बॉल मनकडाच्या साह्याने वळवलाय. स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल आणि 1च्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होतोय. एकूण धावसंख्या पुढे जाईल. धाव फलकावर धावा 75. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेस आपण उतरतो त्यावेळेस एकटा खेळाडू जिंकत नाही. प्रत्येक खेळाडूची ऊर्जा महत्त्वाची असते. प्रत्येकाने चोख भूमिका बजावली पाहिजे. फिल्डिंगमध्ये एकजूट दाखवली पाहिजे. बॅटिंगमध्ये एकमेकांना साथ देणं गरजेचं असतं. बॉलिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघावर तुम्हाला दबाव आणता आला पाहिजे आणि आपण एक संघ म्हणून खेळलो तर निश्चितच आपण विजयापर्यंत जाऊ शकतो. कोणती अडचण मोठी नसते आपल्या समोर. स्ट्रोक चांगला खेळलाय, समोर खेळलाय आणि बिटवीन द गॅप खेळलाय. या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडलंय किरण खोबरेच्या बॅटमधून. शानदार चौकार. 4 धावा. चौकार इकडे आलेला आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आला होता आणि चौकार तिकडे प्राप्त करण्यात आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धाव फलकावर धाव संख्या 79 धावा. स्लोवर वन बॉटम हँडचा खूप चांगला वापर. किरण खोबरेचा ट्रेडमार्क. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. 85 धावा धाव फलकावर. किरण खोबरेच्या यानंतरच्या प्रत्येक षटकारासाठी सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. फुलर लेंथ. परत एकदा एक चांगला स्ट्रोक. मागे फिल्डर आहेत आणि त्यांना सुद्धा बॉल सोडून गेलाय. टाटा बाय बाय. चौकार. अजून एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या चौकाराच्या मदतीने पहा अक्षरशः खोदून काढलं किरण खोबरेने बॉलला आणि क्षेत्ररक्षकाने देखील प्रयत्न चांगला केला होता, परंतु चौकार मात्र ते रोखू शकलेले नाहीयेत.
4 धावा आल्यात आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावा फलकावर धावा संख्या 89 धावा. मोठ्या धावसंख्येकडे टीम चालली आहे छत्रपती 11 अस्तगाव. परंतु वास्तुशिल्प 11 राहुरीच्या गोलंदाजांना देखील त्यांना थांबवावं लागेल. त्यासाठी गोलंदाजांना देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. ओहो, क्लीन बोल्ड, चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. नजर हटी और दुर्घटना घटी. फर्निचर फ्रॅक्चर. किरण खोबरेला परतावं लागेल आणि दादाभाई शेख इथे विकेट मिळवतात. 6 ओव्हरचा खेळ सुद्धा पूर्ण झालेला आहे. 6 ओव्हर नंतर 89, 2 फलंदाज बाद. किरण 15 वर माघारी. 15 धावा किरण बनवलत. प्रचंड वेग होता या बॉलला. अगदी बॅटची कडा घेतली, बॅटची आतली कड घेतली आणि त्यानंतर चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला. प्ले डाऊन झालेत किरण खोबरे. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये दादाभाई शेख यांचं हे सेलिब्रेशन. प्रत्येक खेळाडूचं एक वेगळं सेलिब्रेशन असतं आणि ज्यांना त्यांनी बाद केलं ना किरण खोबरेला, त्यांचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं असतं. ते जास्त सेलिब्रेट करत नाहीत. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 6 ओव्हर नंतर 89 धावा धावफलकावर. 7व्या ओव्हरला सुरुवात होते. 7वं षटक प्रारंभ केलं जाते आणि 7व्या षटकासाठी गोलंदाज रमेश यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. तर आपण चर्चा करत होतो क्रिकेटचा खेळ मेहनतीने खेळावा लागतो. संघ भावना फार महत्वाची असते आणि जिद्दीची खरी कसोटी असते क्रिकेटच्या मैदानावर ज्यावेळेस तुम्ही उतरता. आणि ते आज इकडे प्रत्येक खेळाडूला दाखवावं लागणार आहे. 6 ओव्हर पूर्ण होत आहेत. 6 ओव्हर नंतर 89 बॉलिंगसाठी रमेश, ज्यांनी 5 धावा देत एक विकेट मिळवली होती. ऑफस्टम्पच्या बाहेर पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धाव फलकावर धावा 90. काय होतं, काही वेळा क्रिकेटमध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. एखादा चौकार किंवा षटकार गेला, एखादी विकेट मिळाली नाही तर खचून जायचं नसतं, निराश व्हायचं नसतं. आपलं लक्ष पुढच्या चेंडूवर केंद्रित करायचं असतं. वाह, क्या बात है. बॉलला फक्त दिशा दाखवली आहे आणि चेंडूने सरळ सीमारेषा पार केली आहे. सुनील दमाळे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा, चौकार. चांगला फटका पायांवर टाकला होता, त्याला फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. रमेशचा चेंडू पायावर आला, त्याला दर्शन सीमारेषेचे घडवले. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. धावफलकावर धावा 94 धावा. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. रात्रीचा 1 वाजून गेलाय. 1:08 झाली आहेत आणि लेट नाईट मध्ये क्रिकेटचा थरार आज लोणीमध्ये रंगलाय. नामदार चषक, लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर खेळवली जाते. बॉलर तयार बॉलिंगसाठी. फुलर लेंथवर चांगला चेंडू. खूप वेळानंतर डॉट बॉल बघायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता. रमेशचं चांगलं पुनरागमन. गोलंदाजीमध्ये रमेशचं कौतुकच करावं लागणार आहे. त्यांच्या विरुद्ध या अगोदरच्या बॉलवर चौकार आला. त्यांनी लगेचच असा बॉल टाकला की फलंदाजाला पूर्णपणे त्यांनी निरुत्तरी ठेवलं. हे गरजेचं असतं. कमबॅक करता आलं पाहिजे. शॉर्ट बॉलचा वापर, त्याला फक्त दिशा दिली. मागे फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला अडवतील. 1 धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होत असताना दिसेल. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 95 धावा, 95 रन्स. दादाभाई शेख यांना आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. आज गोलंदाजीमध्ये त्यांनी प्रभाव टाकलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध थोड्याशा धावा आल्या, परंतु त्यांनी एक विकेट महत्वाची मिळवली. फुलर लेंथवर आकाश गोरे यांनी सुद्धा बॉलला उडवलंय आणि आकाश गोरे यांनी सुद्धा षटकारानेच खातं उघडलंय. क्या बात है. प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळतायत आणि इथे सुद्धा तेच पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर आक्रमण इथे करण्यात आलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कमबॅक करणं गरजेचं आहे. आपण या अगोदर सुद्धा त्याबद्दल चर्चा केली. 6 धावा आल्यात आणि 100 पार केली आहे छत्रपती 11 अस्तगावने. 101 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 100 अप. ओहो, अजून एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाश गोरे यांनी बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय
वाह, खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगला फटका. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहा ऍक्शन एका हातामध्येच, म्हणजे शेवटच्या क्षणी हात निसटला होता आणि त्यानंतर हा षटकार आला, ते महत्वाचं. 6च्या मदतीने धावा फलकावर धावा 107 धावा बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं सांगून जात आहे. एका हातामध्ये बॅट निसटली शेवटच्या क्षणी, एका हाताने तो स्ट्रोक त्यांनी खेळला आणि तिकडे षटकार प्राप्त करण्यात आलाय. धाव फलकावर 107 धावा. कमबॅक करणं गरजेचं असतं. म्हणजे ICC मेन्स T20 विश्व चषकामध्ये आपण बघितलं ना की पहिल्या मॅच मध्ये संजू सॅमसनला खेळवलं नाही, तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा संजू सॅमसन यांना खेळवलं नाही, चौथ्या मॅच मध्ये सुद्धा संजू सॅमसन यांना खेळवलं नव्हतं, तरी सुद्धा भाऊने मॅन ऑफ द टुर्नामेंट घेतली. असा कमबॅक होणं फार गरजेचं. धाव फलकावर धावा 107. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस वाह, स्टँड अँड डिलिव्हर्ड ओव्हर द कव्हर, एक्स्ट्रा पॉवर आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गोलंदाजाला परत एकदा आसमान दाखवलंय. आणि आकाश गोरे यांच्या बॅटमधून आपण जर बघितलं तर 3 चेंडूंवर 3 लागोपाठचे षटकार आलेत आणि रमेशने या ओव्हरमध्ये खर्च केल्यात 24 धावा. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 7 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा झालेल्या आहेत 113 धावा. 7 ओव्हर नंतर 113 धावा धाव फलकावरती. काय बॅटिंग सुरू आहे, काय बॅटिंग सुरू आहे. आलेल्या प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण करण्यात येते. गोलंदाजाच्या नाकी 9 आणलेत असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला दिसतंय. चेंडूवर आघात करतायत, चेंडूला मारून मारून लाल केलंय. धावा फलकावर 7 ओव्हर नंतर तब्बल 113 धावा आतापर्यंत धाव फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये इकडे टाकलं जाणार आहे आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी संतोष आसने यांना आता गोलंदाजी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलंय. पाहूयात कशा पद्धतीने पुनरागमन या ओव्हरमध्ये होणार आहे ते बघणं देखील महत्वाचं ठरेल. संतोष आसने शेवटचं षटक घेऊन येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. डॉट बॉल ची नोंद तिकडे केली जाणार आहे. उंच आकाशामध्ये बॉल, फटका मिस टाइम आहे. लॉंग ऑन वरून फिल्डर येत आहेत धावत, बॉलवर पोहोचले जरूर परंतु कॅच घेऊ शकलेले नाहीयेत आणि 2 धावा सुद्धा इकडे पूर्ण करण्यात येत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावत संख्येमध्ये होतोय बदल. एकूण धावत संख्या पुढे जाते 115 धावा. आमच्या सगळ्या 7S लाईव्हच्या टीमचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची सगळी एंटायर टीम खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये करत असताना निश्चितच 7S लाईव्ह या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. संग्राम रुपनवर असेल, आमचे गौरव नेक असतील, आदित्य वाघ असेल, रसूल सय्यद असतील आमच्यासोबत, मयूर मोतीकर स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि महत्त्वाची जबाबदारी आमचे सगळे कॅमेरामॅन. जे कॅमेरामॅन तुम्हाला दिसत नाही ना ते तुम्हाला चांगली स्पर्धा, चांगली मॅच दाखवतात. रोशन गुंजाळ आहेत, आमचे सौरभ परहार आहेत, सैजाद शेख आहेत, साहिल तिथे आहेत, साहिल शेख, त्याचबरोबर गौरव कुलधरण आहेत. त्या सगळ्यांचं निश्चितच इथे कौतुक व्हायला हवं. संतोष आसने 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये. समोर उडवलाय बॉल उंच आकाशामध्ये. आकाश गोरे यांच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक शानदार स्ट्रोक, अजून एक दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. जो शौक रखते हैं उड़ने का वो खौफ नहीं रखते गिरने का. षटकार. काय बॅटिंग सुरू आहे, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेरच.
फुलर लेंथवरचा बॉल होता. लॉंग ऑफ मध्ये बॉलला खेळलाय, फिल्डर नाहीये तिकडे कोणी आणि हा बॉल बिटवीन द गॅप सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. शेवट सुद्धा गोड केलाय. केला इशारा जाता जाता असंच म्हणावं लागेल. 126 धावा धावफलकावर या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आज आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो 1:16 झाली आहेत आणि 126 धावा छत्रपती 11 अस्तगाव संघाने धावफलकावरती बनवल्यात. वास्तुशिल्प 11 या टीमला या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 127 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. पाहूयात आता 127 बनवल्या जात आहेत का ते पाहावं लागेल. आज 115 पाहिल्यात आम्ही दुसऱ्या डावामध्ये होताना. आज 127 देखील होतील का ते आपल्याला पाहावं लागेल. चांगली बॅटिंग राहिली. आपण स्कोर कार्डचा जर विचार केला तर बॅटिंग समरीमध्ये आपण बघू शकता सुनील धमाले अर्धशतक बनवलं. 31 चेंडूंमध्ये 65 धावा इथे त्यांनी बनवल्या. मोबिन शेख 9 चेंडूंमध्ये 14 धावा. किरण खोबरे 5 चेंडूंमध्ये 15 धावा. आकाश गोरे 6 चेंडूंमध्ये 28 धावा त्यांनी बनवल्या. एक्स्ट्रा 4 खर्च करण्यात आलात. बॉलिंग समरीचा जर आपण विचार केला तर बॉलिंग समरीमध्ये आपल्याला अमोल कासार 2 ओव्हर 38 रन, दादाबाई शेख 2 ओव्हर 25, 1 विकेट त्यांना मिळाली. योगेश धोत्रे 1 षटक 21, रमेश यांनी 2 षटकं टाकली, 29 धावा दिल्या आणि संतोष आसने यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. आपण आता लगेचच लकी ड्रॉ चा विजेता कोण ते बघूयात आणि लकी ड्रॉ आपण काढणार आहोत. बघूयात आजचा भाग्यवान विजेता कोण. बघूयात आजचे लकी ड्रॉचे भाग्यवान विजेते कोण आहेत. काल वैभव वाघ यांना स्पोर्ट सायकल मिळाली होती आणि आज ही स्पोर्ट सायकल कुणाला मिळते बघूयात. फलंदाज चला दुसऱ्या डावाला आपण इथे लगेच सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आता लकी ड्रॉ इथे काढला जाणार आहे आणि बघूयात आज रात्रीचे भाग्यवान विजेते कोण आहेत. तसं जर बघितलं तर आपण आता दुसऱ्या दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे. 26 तारखेला सुरू झालेली मॅच 27 तारखेपर्यंत आली आहे आणि अजूनही सुरूच आहे. तर आपण काढतोय आता लकी ड्रॉ. आणि ज्यांना ही सायकल मिळणार आहे म्हणजे जो लकी ड्रॉचा भाग्यवान विजेता असणार आहे तो इथे उपस्थित नसला, उद्या त्याने येऊन कुपनचा नंबर दाखवला तर आपण त्याला सायकल देऊ. कारण आता जवळपास 1 वाजून गेल्या, मला वाटतं प्रेक्षक नसतील इथे, परंतु उद्या आपण त्यांना ती सायकल देऊ. त्यासाठी फक्त येताना आपलं कुपन घेऊन यायचं आहे. मिक्स कर तुझ्या हातानेच. एक उचल एक. हा एक काढ. आणि बघूयात आजचे भाग्यवान विजेते कोण आहेत. कुपन नंबर आहे 575. नाव आहे आयुष राशीनकर. आयुष राशीनकर 575 क्रमांक आणि मंगेश राशीनकर यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांना मिळते ही स्पोर्ट सायकल.
मंगेश राशीनकर आपल्या खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यांना मिळणार आहे ही स्पोर्ट सायकल. ओके, मनापासून अभिनंदन मंगेश भाऊ. सायकल मिळाली आहे, सायकल मिळाली आहे, किती आनंद होतोय काय सांगशील? सर खूप आनंद होतोय. याच्या अगोदर घरी सायकल होती का? हाय ना सर. आता ही मुलाला? आता नाही सर, माझा मुलगा नाही चालत, पण मुलीच. ठीक आहे, चला खूप खूप अभिनंदन. मॅच सुद्धा ग्राउंड मध्ये सुरू झाली आहे. आजचे लकी ड्रॉचे विजेते आयुष राशीनकर म्हणजेच मंगेश राशीनकर यांचे चिरंजीव. तर दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 127 धावेंचा एक मोठं पाठलाग आहे आणि या धावेंचा पाठलाग कसा होतोय ते ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात आणि यानंतर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाणार आहेत आमचे सहकारी समालोचक सन्माननीय राहुलजी बोंबे सर. थँक्यू. वेलकम. शेवटची मॅच, शेवटची इनिंग आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय विकेटचा असेल पतन. फलंदाज होतोय बाद. सुशांत गायकवाड आणि त्यांच्याबरोबर आलेले दुसरे फलंदाज आपण पाहिले जे की पहिल्या बॉलवरती आउट होताना तुम्हाला पाहायला मिळाले. सुशांत गायकवाड जे की पहिल्या बॉलवरती आउट होताना तुम्हाला पाहायला मिळाले. योगेश पवार, मयूर हमरे आणि योगेश पवार. विकेटचं अकाउंट उघडलंय, धाव्यांचं उघडणार का? फिरोज पठाण रिव्हर्स खेळलाय, गॅप मध्ये बॉल आणि तो जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा येतात योगेश पवार. 4-4 चौकार, 4 रन. पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय योगेश पवार यांची पॉवर पाहायला मिळते. आल्याबरोबर एक कॉन्फिडन्स हाय लेवलचा असणारा एक हाय आणि एनर्जेटिक 4 धावा चौकार योगेश पवार यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी ब्लॉक केलंय योगेश पवारला, लॉक केलंय, कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अतिशय दर्जेदार आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट मैदानावरती या ठिकाणी. पहिले षटक आपण पाहतोय, 4 धावा आल्यात, एक विकेटही आली आहे. उंचावून खेळलंय, स्ट्रोक फसलाय, फिल्डर तिथे बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. त्यानंतर एक धाव पूर्ण होतीये, स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. बस मुख्य मंचावरची दृश्य देखील आपण पाहतोय. खरं तर स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय लोणी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी वाहक साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं ही नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 6 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत आणि आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक
इथे तुम्हाला पाहायला मिळते मोठे टार्गेट आहे 126 बनवल्यात 27 बनवल्या जाणार का हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ह्या 8 षटकानंतर तुम्हाला मिळेल पण त्या अगोदर इथे आमदार शासकाचा आनंद तुम्ही घ्या. हो 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 खूप सुंदर खूप अप्रतिम बॅलन्स ठेवला. शेवटचं षडी पहा खर तर बॉलला कलेक्ट केलं बॉल स्टॉप केला आणि धावा ही वाचवल्यात. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा 42 बॉल शिल्लक आहेत 120 अजूनही बनवायच्यात. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय वरपे दादा आणि अमोल दादा फटांगडे साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांचं आगमन झाले एका दिमागदार शानदार जानदार अशा षटकारानं मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो योगेश पवार यांच्या बॅटमधनं 6 धावा षटकार असेल. योगेश पवार बहुचर्चित खेळाडू नाव मोठं आहे कामगिरी ही मोठी करावी लागेल मंच मोठा आहे आणि या विशेषतः आपण पाहतोय ही मॅच जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल. पराभूत संघाला सुपर 8 पर्यंत पोहोचता येणार नाहीये. पराभूत संघाला कॉलबॅक मध्ये जावं लागेल. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये जाणार आहे. 161वा षटकार आणि या 174 बाउंड्रीज तुम्ही या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिल्यात. तिसरी रात्र अजून 3 दिवस हा सिलसिला खरं तर सुरू असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला समजेल तिसऱ्या पर्वाचा महाविजेता कोण असेल. मानसी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव सांगणारी क्रिकेटची स्पर्धा. राजकारण समाजकारण आपण पाहिलं आणि खरं तर क्रीडा क्षेत्रामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून खरं तर ही मोठी पर्वणी महाराष्ट्रातील प्रीमियर लीग फॉर्मॅट मधील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. मुख्य मंचावरती तुम्ही पाहताय खरं तर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आज अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि पुढे एकदा आपण पाहतोय एक सुंदर अप्रतिम स्ट्रोक मैदानावरती बॉल डीप काव कॉर्नर मधून पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत 4. योगेश पवार खरं तर राहुरीचे असणारे खेळाडू पुढे एकदा आपण पाहतोय आपला बॅटिंगच्या माध्यमातून प्रभावित करतायत. शेवटची मॅच शेवटची इनिंग टार्गेट मोठा आहे आणि तुम्ही पाहताय इथे स्ट्रोक ही मोठे खेळावे लागतील. योगेश पवार मध्ये ती क्षमता आहे. पुन्हा एकदा पाहूयात फुल टॉस मिड विकेट मध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि विकेट. योगेश पवार बॅक टू डग आउट. दुसरा धक्का. एक पॉइंट 4 नंतर आपण पाहतोय परिस्थिती खरं तर बॅटिंग टीमची इथे मात्र नाजूक आहे. दुसरी विकेट पाहायला मिळाली. इनफॉर्म असणारे योगेश पवार हेही स्वस्तामध्ये बाद झाले. अमोल कुतळेला मिळालं यश. पहिल्या बॉलवरती 6 पाहिल्या त्यानंतर डॉट आला त्यानंतर 4 आणि महत्वपूर्ण विकेट योगेश पवारला डगआउटच्या दिशेला पाठवलंय. दादाभाई शेख किरण भगत आलेत. मयूर हमरे एका बाजूला आहेत. अमोल कुदळे आपण पाहिले हो हो इनसाइड आउट
उंचावून खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत 4-4-4. सुंदर चौकार. उशीर खूप झालाय पुढे पाहतोय. खरं तर ट्रान्स क्रेडर सेकंड पर्यंत पोहोचत नाहीयेत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, पण उद्या देखील ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पुढे एकदा संगीत क्रिकेट ह्या एक कॉम्बिनेशन हा मिलाफ उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. एका सिंगलनं धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 2 षटकं संपली आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22. 36 बॉल शिल्लक आहेत. 105 ची गरज. ओव्हर नंबर 3 कडे आपण येतोय आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती सौरभ सातकर. देर इज अ मॅन. तिसरं षटक सौरभ सातकर यांच्या हातामध्ये. 22 धावा. 11च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावा आल्यात. 36 बॉल मध्ये 105 बडवायच्यात. गिअर चेंज करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर इथे मोठे स्ट्रोक इथे खेळावे लागतील. मिड विकेट मध्ये मोठा स्ट्रोक. हाय अँड हँडसम क्वालिटी. चेरन षटकार. मोठा स्ट्रोक आपण पाहिला. मुख्य मंचाला सलामी देणारा हा षटकार तुम्ही पाहताय. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा हे दृश्य तुम्ही पाहू शकता. गौरव नेक बंटी लिंगायत त्या ठिकाणी होते. कॅच घेण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला, कारण कॅच साठी पारितोषिक आहे. एका हातामध्ये कॅच घ्या 500 रुपये. 2 हातामध्ये कॅच घेतल्यानंतर 200 रुपये हा पुरस्कार असेल. भाग्यवान विजेत्यासाठी देखील एक स्पोर्ट्स सायकल. विजेत्या संघ मालकासाठी 4 व्हीलर. विजेत्या दुसऱ्या क्रमांकाच्या संघ मालकासाठी 2 व्हीलर. विजेत्या तिसऱ्या क्रमांकाचा संघ मालकासाठी 2 व्हीलर. विजेत्या चौथ्या क्रमांकाच्या संघ मालकासाठी एक इलेक्ट्रिक स्कूटी. आणि शेवटच्या दिवशी देखील आपण पाहतोय विजेत्या संघ विजेत्या प्रेक्षकासाठी एक इलेक्ट्रिक बाईक. ह्या प्रेक्षक साठी खरं तर ही नामी संधी असेल इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची. त्यासाठी शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला कुपन्स खरेदी करावं लागणार आहे. 50 रुपयाचं कुपन असेल ते. आणि सायकल जिंकण्यासाठी आपण पाहतोय दररोज 20 रुपयाचं कुपन तुम्ही घ्या. दररोज लकी ड्रॉ केला जाईल. आणि एक भाग्यवान विजेत्यासाठी एक स्पोर्ट्स सायकल इथे आपण देणार आहोत. 2.3 नंतर 30 धावा आपण पाहतोय. पुढे एकदा तयार असतील स्ट्राईकला असणारे बॅट्समन आपण पाहतोय. किरण भगत. फुलोत लेनचा बॉल त्याला हलक्या तड फक्त दिशा भेटते. जमिनीला समांतर असा स्ट्रोक खेळलाय. फिल्डर आलेत. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न हा पूर्ण झालाय. वेगवान 2 धावा पूर्ण होत आहेत. मोठं स्ट्रोक आल्यानंतर धावांची गती देखील वाढली. आता इथे आपण पाहतोय रन्स देखील इथे चांगल्या गतीने पूर्ण केले जात आहेत. रनिंग द बिटवीन द विकेट आपण पाहतोय खूप फास्ट आहे. आणि ही गोष्ट गरजेची आहे, कारण स्कोर देखील आपण पाहिले पहिल्या इनिंग मध्ये खूप स्ट्रॉंग एक मोठा स्कोर जो स्कोर बोर्ड वरती आहे. उंचावून खेळलाय डीप लॉंग ऑन. फिल्डर बॉल खाली. किरण खोबरे. कॅच आपण पाहतोय खरं तर ड्रॉप होताना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि खरं तर किरण खोबरेकडनं ही अपेक्षा नसेल. रिप्ले मध्ये देखील खरं तर हे दृश्य पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. डीप लॉंग ऑन मध्ये किरण खोबरे होते. डॉट खरं तर कॅच ड्रॉप होताना जो तुम्ही पाहिला. हो जबले पे नमक. अगोदरच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला. दुसरा बॉल सीमारेषेच्या दिशेला गेलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा येतात 4.
मयूर हमरे यांच्या बॅट मध्ये हा चौकर तुम्हाला पाहायला मिळाला. षटक मैदानावरती तिसऱ्या नंबरचं संपतंय. 36 धावा आपण पाहतोय. 12च्या ॲव्हरेजनं धावा आतापर्यंत बनवल्यात. 2 विकेट्स देखील आपण वास्तुशिल्प 11 राहुरी संघाच्या पाहिल्यात. 30 बॉल शिल्लक आहेत. 91 बनवायच्यात. 30 मध्ये 91. 8 बॉल मध्ये 19 धाव्यांची पार्टनरशिप आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला 18.20 चा आहे. करेक्ट रन रेट 12चा आहे. आणि सुरुवात तर चांगली म्हणावी लागेल. ती बॅटिंग टीमची आहे, ती बॉलिंग टीमची देखील आहे. कारण एका बाजूने 2 विकेट्स आल्यात, एका बाजूने 12च्या ॲव्हरेजने धावा आल्यात. आता खरं तर इथून पुढे 5 षटकांमध्ये काय होणार या गोष्टीची चर्चा देखील आपण इथे करणार आहोत. कारण हे 5 षटकं ह्या 2 संघांचं भविष्य आहे. ही 5 षटकं इथे मात्र ह्या 2 संघांचं भविष्य घडवणार की बिघडवणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. कोणाचं भविष्य घडतंय, कोणाचं बिघडतंय. आणि खरं तर आपलं भविष्य आपल्या हातामध्ये लिहिण्याची ताकद खरं तर कोणत्या संघामध्ये आहे, कोणत्या खेळाडूमध्ये आहे ह्या गोष्टीची चर्चा करणं. किरण आलेत. स्लोवर बॉल होता, हवेमध्ये बॉल, नोमस लँडमध्ये लॉंग ऑफ फ्रीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. आणि त्याबरोबर स्कोर कार्ड हे पुढे जाते. 37 धावा, 29 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 90 बनवायच्यात. मोठा स्कोर समोर आहे, मोठी धावसंख्या आहे, मोठी स्ट्रोक इथे खरं तर कंपल्सरी असतील मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. पण बॉलिंग टीम देखील इथे पाहतो ह्या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न हे नक्कीच करतील. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय, फिल्डर बॉल खाली येऊन बसलाय, कॅचही होतोय. फलंदाज क्रमांक 3 वास्तुशिल्प 11 राहुरी संघाला तिसरा धक्का. सदतीस धावा, 37 ऑन स्कोर बोर्ड. चला थोडंसं फास्ट करा. उद्याचं 10चं रिपोर्टिंग आहे, त्यामुळे अगदी वेळेवरती मॅच संपून आता वेळ तशी राहिलेली नाहीये. पण लवकरात लवकर ही मॅच कंप्लीट होणं गरजेचं आहे. सर्वांनाच खरं तर खूप मेहनत घ्यावी लागते. आमचे आयोजक असतील, ऑफिशियल टीम असेल, कॅमेरामॅन टीम असतील, कॉमेंटेटर असतील आणि सर्वच आयोजक यांचं देखील खूप इम्पॉर्टंट रोल आहे ही मॅच आणि ही टुर्नामेंट कंप्लीट होत असताना. महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा. एका धावेने पुढे पोहोचते. 38 धावा इथे मात्र धावफलकामध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झालीये. 28 बॉल शेवटचे बाकी आहेत. 89 बनवायच्यात. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार, काय घडणार, काय बिघडणार, सर्व गोष्टींची चर्चा इथे होणार. किरण खोबरे आपण पाहतोय खरं तर बॉलिंग मार्क वरती आहेत. बॅटिंग मध्ये खरं तर खूप प्रभावित केलं. या अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी ठरले. आणि डिसिजन इथे चेंज झाला. इट्स अ नो बॉल. नो बॉल. संतोष भालेराव यांच्या माध्यमातून हा डिसिजन तुम्ही पाहताय. नो बॉल आणि त्यावरती फ्री हिट. 28 मध्ये 89 फ्री हिट. मोठा स्ट्रोक खेळण्याचं लायसन खरं तर उपयोग झाला नाहीये इथे आपण पाहतोय ह्या फ्री हिटचा. डॉट बॉल येतोय. वेगावरती स्वार झाले गोलंदाज किरण खोबरे. बाउन्स देखील इथे होता, वेग ही होता आणि लेन देखील खूप सुंदर होती. डॉट बॉल पाहायला मिळाला. 27 बॉल 89 ची गरज. शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल, फिल्डर डीप पॉइंट मधून आलेत, बॉलला फील्ड करतायत. सिंगल पुढे एकदा पाहायला मिळाली. स्कोर कार्ड मध्ये 39, 26 बॉल बाकी आहेत. 88 बनवायच्यात. किरण खोबरे या षटकामध्ये पहा खरं तर 1 विकेट मिळवली. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. एक्स्ट्राच जर आपण पाहिलं ना तर एक नो बॉल, एक खराब बॉल आला होता, पण त्यानंतर कमबॅक खूप सुंदर आहे किरण खोबरेचं. वेगाबरोबर खरं तर नियंत्रण आपण पाहतोय इथे खूप सुंदर आहे. चांगल्या लेंथ वरती बॉल पिचिंग करतायत, रिलीज करतायत आणि खरं तर फास्ट बॉलरकडे
ही कला अवगत असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे वेग किती आहे यापेक्षा तुमचा रिलीज पॉईंट कशा पद्धतीचा आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, हे सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये खूप मॅटर करतात. किरण खोबरे तयार असतील पुन्हा एकदा. हलका त्यानं पुन्हा एकदा इनसाइड आउट हा बॉल खेळलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये बॉल जातोय. फिल्डर अवेलेबल आहेत. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदल होतोय. षटक ही संपलंय. 4 षटकानंतर स्कोर कार्ड मध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 41. तर पुन्हा एकदा मॅच बरोबर आपण जोडले जातोय. 24 बॉल अर्थात 4 षटकं संपली आहेत. 41 बनवल्या तर 24 मध्ये 86 बनवायच्यात. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलला पण पाहतोय जमिनीला समांतर असा खेळ. त्या ठिकाणी किरण खोबरे दूरवरून आले. बॉलला फील्ड केलंय. सिंगल पुन्हा एकदा. हलकासा बदल आपण पाहतोय धावफलकामध्ये होतोय. 42 धावा ह्या धावफलकामध्ये. 23 बॉल 85 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. इनसाइड आउट पुन्हा एकदा पहा. क्षेत्ररक्षण लाजवाब क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सौरभ सातकर त्या ठिकाणी होते. खूप सुंदर पद्धतीने हा बॉल तिथे मात्र जो स्टॉप केला आणि धावा देखील मैदानावरती वाचवल्यात. 22 मध्ये 84 ची गरज. उंचावून खेळलाय बॉल हवेमध्ये आणि तो जाणार आहे हवाई मार्गाने. एक हाय अँड हँडसम छेरन यथोय षटकार. 6 धावा. खूप वेळानंतर खरं तर हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ह्या स्ट्रोकची गरज आहे. इथून पुढे मॅच जिंकायची असेल तर हे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. 49 धावेपर्यंत वास्तुशिल्प 11 राहुरी संघ पोहोचलाय. पहिल्या इनिंग मध्ये 126 आपण पाहिल्यात आणि खरं तर ह्या स्पर्धेमधील आतापर्यंतची ही सर्व उच्चांकी धावसंख्या आहे. हायेस्ट स्कोर, हायेस्ट टोटल तो चेस केला जाणार का? आतापर्यंत 114 होत्या. 115 टोटल चेस झालाय तर 126 बनवल्यात. 127 चेस होणार का? या गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. 21 बॉल मध्ये 78 रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय. खरं तर आता वाढलाय 22.29 चा रिक्वायर्ड रन रेट ह्या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असेल. करेंट रन रेट आपण पाहतोय अगोदर 12 चा होता, आता तो 10 वरती आलाय. धावांची गती थोडीशी कमी झाली आहे. इनसाइड आउट पुन्हा एकदा पॉइंट मध्ये बॉल गेलाय. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतील. एक सिंगल पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. धावफलकामध्ये होतोय बदल. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय अगदी एका धावेने संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये ज्या पाहायला मिळतील. 20 बॉल शेवटचे बाकी आहेत. 77 बनवायच्यात. अजूनही मयूर तयार आहेत जे की सलामीसाठी आले होते. अजूनही मैदानावरती आपण पाहतोय पण विशेष असा प्रभाव या मॅच वरती टाकू शकले नाहीयेत. त्यांच्या इनिंगकडे आपण जातोय. अजूनपर्यंत आपण पाहिले खरं तर 6 बॉलचा सामना केला, 5 बनवल्यात. कोणतेही बाउंड्री अजून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. कोणताही मॅक्झिमम स्ट्रोक अजून पाहायला मिळाला नाही. त्यामुळे खरं तर हात खोलून फलंदाजी करावी लागेल. 19 बॉल 77 ची गरज. पुढे एकदा पहा हा बॉल खेळलाय. दूरवरनं फिल्डर तिथे आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचतील किरण खोबरे आणि धावा ही मैदानावरती येतात. एकूण 2 धावेनंतर
षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 5 संपलंय 52 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 18 बॉल 75 धावेंची गरज. चला थोडस स्पीडअप करा. 18 बॉल 3 षटकं बाकी आहेत. 18 मध्ये 75. किरण खोबरे आपल्या स्पेल मधील दुसरं आणि संघाकडनं 6वं ओव्हर करण्यासाठी आलेत. या अगोदरच्या षटकामध्ये या अगोदरच्या ओव्हर मध्ये देखील कमालीची गोलंदाजी किरण खोबरे यांची आपण पाहिली. व्हाईट बॉलनं सुरुवात केली. 18 बॉल शिल्लक आहेत आणि या जिंकण्यासाठी आपण पाहतो अजूनही 74 धाब्यांची गरज असेल. व्हाईट बॉल किरण खोबरे पुन्हा एकदा तयार आहेत. हो हा बॉल खेळलाय अगदी लॉंग ऑन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी लॉंग ऑफ रेझर मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि बॉलला फील्ड करतील. रन त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. 54 धावा 17 बॉल 73 बनवायच्यात. किरण खोबरे तयार आहेत मयुरांच्यासाठी. हो डॉट बॉल. इट्स अ वाईट. लेट पण थेट निर्णय. 1 बाउन्स आणि वाईट. किरण खोबरे तयार असतील पुन्हा एकदा. हाही बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क व्यवस्थित नसेल. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 56 धावा या स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर तिसऱ्या रात्रीमध्ये अतिशय दर्शदार कामगिरी. आज खरं तर साखळी फेरीतील शेवटचा दिवस होता आणि पुन्हा एक 10 बॉल पहा जाणार आहे. काऊ कॉर्नर मधनं बाउंड्री लाईन पार धावा येत आहेत 4. खूप सुंदर स्ट्रोक पहा. कॅप शोधला आणि खरं तर कॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. मान्यवर अतिथी उपस्थित होत आहेत. सन्माननीय महेश वाघे पाटील यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. पंधरा बॉल आणि 67 ची गरज. शेवटचे 15 चेंडू 67. रिक्वायर्ड रन रेट करत आता खूप वाढलाय. 26.80 चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि करेंट रन रेट आपण पाहतो 10.91. जवळजवळ 11च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. पण मॅच जिंकण्यासाठी इथे आता 26 ची सरासरी इथे तुम्हाला ठेवावी लागेल. किरण खोबरेचं हे षटक आपण पाहतोय. ओव्हर नंबर 6 मध्ये गोलंदाजी करतायत. 60 धावा पहिल्या इनिंग मध्ये 126. खूप बलाढ्य स्कोर उभा केला आणि खरं तर तो डिफेंड करत असताना देखील बॉलिंग मध्ये आतापर्यंत कंट्रोल पाहायला मिळालं. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 14 चेंडू 67 ची गरज असेल. किरण खोबरे तयार आहेत पुन्हा एकदा. दादाबाई शेख यांच्या विरोधामध्ये उंचावून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. इट्स अ नो बॉल. कदाचित फ्रंट फुट नो बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. नो बॉल इथे आपण पाहतोय. फ्री हिटचं हे लायसन असेल. पाहूयात मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का. बॅटची एज लागली. थर्ड मॅन एरियामध्ये बॉल गेलाय. बॅकअप तिथे विकेट किपरच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळालं. विशेष असा फायदा घेता आला नाही आणि त्याबरोबर आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये भेटतीये. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 62. 13 बॉल शिल्लक आहेत. 65 बनवायच्यात. मॅच खरं तर वास्तुशिल्प 11 राहुरी टीमच्या हातामधून आता खरं तर थोडीशी सैल होत चालली आहे. पुढे एक 10 बॉल उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे फक्त दर्शक बनतील. आउट ऑफ द पार्क. 6 रन. षटकार. 6 धावा आल्यात. अतिथी मान्यवर देखील आपण पाहतोय उशिरा का होईना मॅच कडे
त्यांची पावलं वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अथर्व वाघे आणि ऋतिकजी घोरपडे निर्मळ पिंपरीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. 6 षटकं संपली आहेत, 68 धावा. वास्तुशिल्पी 11 राहुरी शेवटचे 12 बॉल, 59 धाब्यांची गरज. 12 चेंडू 59. मॅच आपण पाहतोय वास्तुशिल्पी 11 राहुरी टीम कडनं इथे थोडीशी सैल झाली आहे आणि ही पकड जर परत बनवायची असेल ना तर ह्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहतोय इथे 25 ते 30 धावा येणं हे खूप गरजेचं आहे. कारण रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तो 29 वरती पोहोचलाय. 12 मध्ये 59 बनवायच्यात 126 धावांचं एक मोठं टार्गेट आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलंय आणि ह्या धावांपर्यंत पोहोचण्यासाठी ही धावांची गती इथे खरं तर कमी पडणार आहे. उंचावून खेळलाय सरळ बॅटनं बॉल. दादाबाई सैक यांच्या बॅट मधनं पुन्हा एकदा आपण पाहतोय एक हवाई फायर चेरन षटकार. ह्या स्ट्रोकची गरज आहे, ह्या स्ट्रोकची मागणी आहे, या स्ट्रोकची डिमांड आहे आणि दादाबाई सैक यांच्या बॅट मधनं आपण पाहिला खरं तर एका हाताने खरं तर खेळला गेलेला पॉवर जनरेट करणारा हा षटकार. 74 धावा 11 बॉल मध्ये 53 धावींची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. दादाबाई सैक आपण पाहतोय 13 बॉल मध्ये 22. दुसऱ्या बाजूला मयूर जे की 9 बॉलचा सामना केलाय, 14 बनवल्यात आणि इम्रान खान आपण पाहतोय स्लॉग ओव्हर मध्ये 7व्या षटकामध्ये इथे मात्र बॉलिंग मार्क वरती आलेत. 11 बॉल मध्ये 53 बनवायच्यात. सुरुवातच स्फोटक झालीये. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आले, बॉलला फील्ड केलं, कॅच झाला आणि याबरोबर धक्का क्रमांक 4. फलंदाज दादाबाई सैक होतायत बाद. बॅक टू डग आउट. चौदा बॉल मध्ये 22 धावांची इनिंग पेश केली. खरं तर संघाला जिंकण्यासाठी इनिंग पुरेशी असणार की नाही हे खरं तर शेवटचा बॉल झाल्यानंतर मॅच संपल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. पण त्या अगोदर ह्या कॅचचं खरं तर कौतुक करणं गरजेचं असेल. महत्वपूर्ण श्रेणी, महत्वपूर्ण कॅच आणि रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅनचं देखील दर्शन होतंय आणि सर्वांचं योगदान खरं तर खूप महत्वाचं आहे. नारंगाव नगरीचे असणारे हे सुपुत्र 7S लाईव्हच्या टीम बरोबर जोडले गेलेत आणि खूप सुंदर काम आपण कॅमेरामॅनचं देखील पाहतोय. रोशन गुंजाळ नारंगाव जुन्नर तालुक्यातील असणारे हे एक कलाकार आणि विशेषतः आपण पाहतोय कॅमेरामॅन म्हणून एक मोठी जबाबदारी 7S लाईव्हच्या टीम मध्ये. शिवजन्मभूमीतून आलेत आणि 7S लाईव्हच्या टीम बरोबर जोडले गेलेत. तर मॅच कडे आपण येतोय. 9 चेंडू 49 ची गरज. पुन्हा एकदा उंचावून खेळलाय डीप लॉंग ऑन मध्ये, नो बॉल आणि तो सीमा रेषा पार चेरन षटकार. भीमरचा बॉल आपण पाहिला, कमरेच्या उंचीवरती हा बॉल होता आणि त्यानंतर षटकार आला. नो बॉल आणि पुन्हा एकदा लायसन आलंय तुमच्याकडे, त्याचा वापर नक्कीच केला जाणार का? सहा, त्यानंतर विकेट, त्यानंतर 4, पुन्हा एकदा 6 आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 8 बॉल शेवटचे बाकी आहेत, 42 धावा. वास्तुशिल्प 11 राहुरी टीम कडे खरं तर इथे आपण पाहतोय मॅच वरती पकड पूर्णपणे इथे आता निसटली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण ही मॅच जिंकायची असेल तर प्रत्येक बॉल वरती इथे मॅक्झिमम स्ट्रोक खेळावा लागेल. हो, पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सिंगल डबल ना तर काम चालणार नाही. एका धावेने धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 86 धावा आहेत. 7 चेंडू 41 ची गरज. 7 बॉल शेवटचे बाकी आहेत, 41 बनवायच्यात. मयूर जे की सलामीसाठी आले होते, फक्त 14 धावा आतापर्यंत बनवल्यात.
आणि स्कोरचा जर विचार केला तर 126 पर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. मोठा स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, अमोल बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. स्कोर कार्ड पुढे जात आहे आणि धावफलकामध्ये 87 धावा आपण पाहतोय. षटक संपलंय 7व्या नंबरचं. शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 40 धावेंची गरज इथे असणार आहे. चला आता वेळ घेऊ नका, थोडस स्पीडअप करा. शेवटची इनिंग, शेवटची मॅच, शेवटचं षटक. उद्या देखील कॉलबॅक आणि सुपर 8चे मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. सात षटकांचं क्रिकेट, 87 धावा, 4 विकेट, शेवटचे 6 बॉल, 40 धावेंची गरज. अगदी साखळी फेरीतील हा शेवटचा सामना. उद्या कॉलबॅक, त्यानंतर सुपर 8 आणि शेवटच्या दिवशी मात्र क्वालिफायर्स 1 आणि एलिमिनेटर क्वालिफायर 2 अँड ग्रँड फिनाले मेगा फायनल. महाविजेता कोण, हा फॉर्मॅट खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार. 6 मध्ये 40 ची गरज. पहिलाच बॉल फाईन मध्ये जातोय आणि इथे आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईन पार. धावा येतात 4. पाच चेंडू 36 ची गरज. 5 बॉल वरती 5 षटकार जरी आले तर खरं तर बॅटिंग टीमला इथे विजय मिळवणं खरं तर अवघड आहे. एखादा अतिरिक्त बॉल आला तर कुठेतरी या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त बॉल आलाय पण 92 धावा आपण पाहिल्यात. खराब बॉल, अतिरिक्त बॉल, त्यावरती षटकार चौकार आला तर कुठेतरी ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग टीमच्या आशा जिवंत होऊ शकतात. बॅकअप केले पहा. विकेट किपर कडनं बॉल निसटला होता. 22च्या माध्यमातून सिंगल मिळाली. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. 93 धावा, 4 बॉल शेवटचे बाकी. 34 बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी. वस्तुशिल्प 11 राहुरी. छत्रपती 11 आस्थागाव संघ आपण पाहतोय. खरं तर अगदी विजयाचा ट्रॅक संघानं बनवलाय. सुपर 8 पर्यंत जाण्यासाठी खरं तर इथे मात्र तिकीट बुक केलंय. पाहूयात पोहोचतात का. सिंगल पुढे एकदा मैदानावरती घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती झालाय आणि त्याबरोबर आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड पुढे गेले. धावफलकामध्ये 55 धावा, 3 बॉल शिल्लक आहेत. 32 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉल मध्ये 32. क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. केतन क्षीरसागर इथे आउट होत आहेत. शेवटचे 2 चेंडू 32 ची गरज. चला पुढचा बॅट्समन फास्ट या. चला वेळ घेऊ नका. 2 बॉल मध्ये 32 धाव्यांची गरज. 55 धावा आपण पाहतोय. फुल टॉस बॉल, त्याला पुढे एकदा स्क्वेअर लेग मध्ये खेळले. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतील. कोणती धाव पाहायला मिळत नाहीये. शेवटचा 1 चेंडू 32 धाव्यांची गरज आणि या विजयाच्या अगदी समीप उभा आहे छत्रपती 11 आस्थागाव. सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. अभिनंदन छत्रपती 11 आस्थागाव. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण येणार आहोत.